आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत आपल्या सर्वांचे ग्रेट गुरु लोखंडे सरांचे हितचिंतक इथे जमलेलो आहोत आणि आजच्या कार्यक्रमाचं म्हणजे नेहमी आपण अनेक गोष्टींचा विषय घेऊन म्हणजे जीटीएस असेल सेमिनार असेल विविध कार्यक्रम असतील हे सर्व कार्यक्रम आपण विषय घेऊन एकत्र जमत असतो परंतु आजचा विषय खास आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचे महागुरु यांचा जन्मदिन आपण जबरदस्त पद्धतीने सेलिब्रेट करत आहोत। तर सर्वप्रथम मी सर्वांना जे उभे राहिलेले आहेत त्यांना सर्वांना संतोष लोखंडे सरांना स्टेजवरती तुमच्या जोरदार क्लॅपिंग देते। अपने होते हैं अपने तो अपने होते हैं। दिल ने बनाए कितने बहाने दो जा कोई क्या पहचाने जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं। तेरे संग लाड लगावा तेरे संग प्यार निभावा रे तेरे संग प्यार निभावा तेरे संग लाड लगावा वे तेरे संग लाड लगावा तेरे संग प्यार निभावा वे तेरे संग प्यार निभावा। मेरी दुआओं में इतना असर हो हर दर्द गम से तू बेखबर हो। उम्मीदें टूटे ना मेरे आशियाने की खुशियाँ मिले तुझको सारे जमाने की। तेरे संग लाड लगावा रे तेरे संग लाड लगावा तेरे संग प्यार निभावा रे तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं।
तेरी मेरी राहों में चाहे दूरियां हैं, इन फासलों में भी नजदीकियां हैं। सारी रंजिशों को तू पल में मिटा ले, आजा भी जा मुझको गले से लगा ले। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने। शिस्तबद्धपणा, प्रत्येक गोष्टीमध्ये कंटिन्युटी वगैरे सर्व जे सांगितले ते आपण इम्प्लिमेंट केलं, याचं आपलं कर्तव्य आहे. नेक्स्ट आहे बोडके मॅडम. 1-2 मिनिटांमध्ये आपण थोडंसं सांगितलं. माझं नाव सर विजया देवदास बोडके, रमणा इंदापूर. आम्ही जवळजवळ 7-8 महिने झाले आम्ही बिझनेसमध्ये जॉईन झालो आणि 7-8 महिन्यातच सरांची आमची ओळख झाली आहे. सर्वप्रथम सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या 6 ते 7 महिन्यात सरांबद्दल जे काही सांगावं ते कमीच आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं इतकं डॅशिंग पर्सनॅलिटी आहे की म्हणजे जेवढं बोलायचं मनात काय सांगत नाही, एवढं सगळं आम्ही त्यांच्याशी शेअर करतो आणि कधी पण ते कोणाला निगेटिव्ह होऊन देत नाही. सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह ते असतात आणि वेळोवेळी आम्हाला मदत करतात. निम्म्या रात्रीपर्यंत म्हणलं तरी सरांचं काम चालू असतं आणि वेळच बोलते. आणि सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अकलूज टीममधून प्रियंका एकतपुरे मॅडम. गुड मॉर्निंग आरती. सर्वप्रथम आपण इथं जमण्याचं मोठं कारण म्हणजे आज सरांचा बर्थडे आहे आणि आज इथं जमलोय सगळ्यांना खरंच खूप आनंद आहे. सगळ्यांना भावना आणि आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं कारण सध्या वेळोवेळी करत आहे. आज 8,000 लोकांची टीम आहे, पण सरांनी जे काही आपल्याला सर्वांना एकत्र बांधून ठेवले त्याच्यामुळं आज कळते एवढी लोक इथे उपस्थित राहतात. सरांकडे त्याला अवगत आहे. सरांनी सगळ्यांच्या आजपर्यंत महाराज केलेलं नाही. टीम हँडलिंग असो, सरांचं उपस्थिती असो, सरांचं पर्सनॅलिटी जबरदस्त आहे. तर सर सगळ्यांना वेळोवेळी धावून येतात. एक वेळ दुःख सुखात येणार पण दुःखात सर तुमच्या नेहमी पाठीशी असतील. त्याचबरोबर मी आज सरांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. यानंतर कोमल राऊत मॅडम आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. कोमल राऊत मॅडम. स्माइल ठेवा की स्माइल अशी नाही गालातल्या गालात. जबरदस्त वाटतंय ना, घरी जावं वाटत नसेल. बरोबर आहे का? तर डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्या कशी बसलेली आहे. बरोबर आहे. आज त्यांचा बर्थडे असल्यामुळं सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांचा अजून एकदा स्वागत करा. तर मी जास्त नाही वेळ 2 शब्द बोलू इच्छिते की सरांची आज जबरदस्त अचिव्हमेंट आहे. त्या पद्धतीने आपली झाली पाहिजे आणि सरांना वेळ विशेष करते की येणाऱ्या नेक्स्ट मंथमध्ये सरांनी एनटीसी व्हावं. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सरांसोबतच आहेत आणि 4 शब्द बोलू इच्छिते. आज रस्ता बनाने आहे, कल मंजिल भी बन जाएगी, हर जिंदगी की एक कोशिश एक दिन जरूर आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत केम मधून आमचे पिलर वाघमोडे सर. आज आदरणीय आमचे महागुरु संतोष लोखंडे सर आरटीसी लीडर यांचा आज वाढदिवस आहे. प्रथम सर्वांच्या वतीनं आपण त्यांना वाढदिवसाच्या अनंत अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देऊ. बंधू आणि भगिनी लक्षात घ्या, ज्याच्यात नावच आहे संतोष
ज्याच्या नावच आहे संतोष त्याच्या सानिध्यात गेला की कधी होणार नाही तुम्ही असंतोष. असे आमचे आदरणीय संतोष सर. या बघा बिझनेस हा नंतरचा विषय, पण या माणसाकडे बघितल्यानंतर वाटतं की हे कशा प्रकारचे एक रसायन आहे. कारण कधी पहा रात्रीच्या 12:30 वाजता आम्ही प्लॅन केले सरांना घेऊन. मी एक दिवशी असं मला ठरवलं की कुठवर जागते ती बघू सारखं आहे आम्ही तुमच्या बरोबर म्हणतायत ना. 12:30 वाजता मी एक जरा घरी घेऊन गेलो. तिथं सुद्धा न थकता तोच जोश लक्षात ठेवा. तोच जोश अशा प्रकारचा जोश आज संतोष सरकडे आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी साहेब या पदावरती आहे. वास्तविकता प्रयत्न चिकाटी सातत्य अशा प्रकारच्या गोष्टी जर जीवनामध्ये आपण अंगीकारल्या बुंदावणी भगलेलो तर यश आपल्याला आपोआप आपल्याकडे येत असतं. प्रयत्न आहे बरं का म्हणण्याचा उद्देश प्रयत्न करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात एक नाही म्हणण्याचं कर्मण्यवाधिका रस्ते मग फलेषु कदाचन. बाबाने तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा करत राहू नको, फळ आपोआप परत तुझ्या मागं येते. अशा प्रकारची या माणसाकडे ती धमक आहे, ती कुवत आहे, ती पात्रता आहे. आणि म्हणून आज ते या ठिकाणी अहंकार नावाची वस्तू या माणसापाशी स्पर्श सुद्धा करत नाही. कितीतरी असे असतात म्हणून आणि भगिनी मी तुम्हाला नेहमी सांगतो एक वेळ काय कारणास्तव बिझनेस मध्ये महिनाभर थांबायचं असेल तर थांबा, पण एकमेकाविषयी गैरसमज बिलकुल तयार करू नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, लक्षात घ्या. एकमेकाविषयी जर गैरसमज करत असाल, एक टीम अशी झोपते ना तिला उठवायला किती प्रयत्न करावे लागतात हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. लक्षात घ्या. फक्त आज मला संतोष सर यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला एकच मूलमंत्र द्यायचा आहे. खरंच तुम्हाला विश्रांती घ्यायची. 8-15 दिवस विश्रांती घ्या, महिनाभर विश्रांती घ्या, 2 महिने विश्रांती घ्या, लक्षात घ्या. पण एकमेकाच्या विरुद्ध अजिबात भडकवू नका, एकमेकाच्या कानामध्ये विष पेरू नका. पण माझंही तुम्हाला बंधू आणि भगिनींना सांगण्याचं विनंती आहे, आणि आपण तरी एवढ्या हलक्या करायचं का कुणी यावं आणि आमच्या कानात विष ओतावं त्याच्यापेक्षाही कान तोडून टाकलेले बरे. लक्षात ठेवा. इतका विश्वास पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय जे विश्वासावर स्वार झाले ते अवघ्याची तरुणी गेली. लक्षात ठेवा. विश्वास करी स्वामीवरी सत्ता. जगावर सत्ता करायची असेल तर विश्वास फार महत्वाचा आहे, आणि तो विश्वास टिकवण्याचं काम तुम्ही करा. लक्षात ठेवा. थोडं काम कमी करा पण विश्वासानं चला. लक्षात ठेवा. विश्वास फार महत्वाची गोष्ट आहे. जिथं कमी तिथं संतोष सर आहे, भोसले सर आहे. अहो असल्याच्या टीम मध्ये आपण आहोत आणि आपल्या टीम मध्ये अशा रणरागिणी आहेत. अहो आम्हाला देते काही आमच्या बरोबर. लक्षात ठेवा. काय त्या मॅडमकडे बघितलं त्यांची एवढी लेकरं किती पळतात. लक्षात ठेवा. अशा टीम मध्ये आमच्याकडे आता प्रिया मॅडम आहेत. लक्षात ठेवा. अशा टीम आमच्या उषाताई मॅडम आहेत, इकडं कुमार सर आहेत, खंडागळे सर आहेत. किती व्यापी माणसं आहेत तरी सुद्धा ते लक्ष देऊन आणि इथं येतात, काम करतात. लक्षात ठेवा. आणि सगळ्याला पुढे नेण्याचं ते मनोभावे प्रयत्न करत असतात. लक्षात ठेवा. ज्या वेळेला भगवंताने या संतोष रूपी महात्म्याला जन्माला घातलं, एक काहीतरी पूर्वजन्मेचं सुकृत आपलंही असावं, जेणेकरून अशाच्या टीम मध्ये आपण त्या ठिकाणी काम करतो. लक्षात ठेवा. टीम मध्ये कुणाच्या काम करतोय त्यालाही फार महत्व आहे. ठीक आहे. अनेक जणांचा उद्धार कदाचित भगवंताला आणि सरांमार्फत करायचा असेल आणि म्हणून आपण त्यांच्या टीम मध्ये आलोय. लक्षात ठेवा. आज किती एटीसी होती, किती टीसी होती, किती एटीसी बीटीसी एनटीसी होतील सांगता येत नाही, पण सर मात्र लवकरच डायमंड होतील. लक्षात ठेवा. एनटीसी काही लवकरच डायमंड होतील अशा प्रकारचा आशावाद मी व्यक्त करतो. वेळेचं भान राखणं गरजेचं आहे. आम्ही महाराज लोक एकतर अशा मॅडम जवळ आले ओळखून घ्यायची गोष्ट म्हणतात. तर म्हणण्याचा उद्देश वेळ न घेता पुन्हा एकदा आणि सरांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. भगवंतानं असंच त्यांच्याकडून उत्तुंग अशा प्रकारचं कार्य करत राहावं, घेऊन कार्य करून घ्यावं आणि त्यांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य भगवंतानं द्यावं आणि अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत अकलूज मधून
खंडागळे सर. Good morning, all of you. गुड मॉर्निंग. First of all, I would like to wish Mr. Santoshji Lokhande, sir, many happy returns of the day. Mr. Santoshji Lokhande is a very hard-working person. Actually, I was not interested in direct selling business, but my friend Mahadevji Wagmore forcefully brought me in this business. I haven't achieved any rank due to I am always busy in my work, but I assure you I will achieve any rank in future. To talk about Santoshji Lokhande sir, he is very sincere, social, loving and lovable person I ever met in my life. Love dwells in his heart. Pity drops from his eyes. Truth always plays on his lips, and cheerfulness brightens his cheeks. I am very lucky to have in the company of such a dazzling person. I once again wish him many happy returns of the day on behalf of all the teammates of my lifestyle. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. थँक्यू सर. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे इंद्रापूरमधून गणेश सर. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे ग्रेट गुरु. खरं पाहिजे तर माणसं अशीच मोठी होत नसतात, त्या पाठीमागं काहीतरी कारण असतं, नाही तर सगळीच माणसं मोठी झाली. म्हणजे सगळ्यांची गरज आली तर समोर कोण बसलं, तर सगळेच बोलायला झाले तर समोर कोण ऐकणार. परंतु या ठिकाणी एक गोष्ट मला निश्चितपणे जाणवली. आपल्या सगळ्यांना आनंद आहे, खुशी आहे, आपले लीडर आहेत, त्यांच्यामुळे आपलं भविष्य घडणार आहे हे पण माहीत आहे. परंतु एक चेहरा असा होता की निश्चितपणे एवढा आनंद त्या चेहऱ्यामध्ये असेल, कारण साधू संचित असा असेल की त्या भाग्यवान व्यक्तीच्या पोटी असा हिरा जन्माला आला आणि त्या हिऱ्याने अनेकाचे संस्कार फुलवले, आनंदी केले, अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला. तर मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि ह्या बसलेल्या पण सगळ्या माझ्या परिवाराच्या वतीने श्रीयुत संतोष लोखंडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि MI लाईफस्टाईलमधील सर्वोच्च पदाचे मानकरी व्हावे. जेवढ्या रँक आहेत त्या सगळ्या रँक त्यांना प्राप्त लवकरात लवकर प्राप्त होईल अशी ईश्वराला मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानून इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लाईफ. इंदापूरमधून धोत्रे सर. जोरदार क्लॅपिंगमध्ये धोत्रे सरांचं आपण वेलकम करूया. सर्वांना नमस्कार. आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून या शिवन्या हाऊसमध्ये आपले सर्वांचे ग्रेट गुरु आरटीसी लीडर माननीय श्री संतोषजी लोखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहणार, त्याबद्दल प्रथमतः तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. आपले ग्रेट गुरु माननीय संतोषजी लोखंडे सर यांना आपल्या समाजाच्या वतीनं आणि धोत्रे परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. त्यांना MI लाईफस्टाईल या सर्व रँक लवकरात लवकर प्राप्त होऊन एक गरुड झेप त्यांनी घ्यावी
आणि त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य परमेश्वर लाभा द्यावे आणि आपल्या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी जे अथक परिश्रम घेत आहेत त्यांना सर्वांनी आपण साथ द्यावे. खरं तर परिश्रमातून परिस्थितीतून आलेला माणसाला तर हे माहीत असतं की आपण काय करतोय. हे कार्य करत असताना आपल्याबरोबर इतरांचे संसार आपण उजळवले त्यांच्या सुखात आपण वाटेकडे झालो तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होतो. अनंतराची अहोरात्र कष्ट करून दिवस रात्र घराकडे लक्ष न देता त्यांनी आज आपल्याला सर्वांना त्याच्याबरोबर घडून टिकवून ठेवलेलं आहे. खरं तर त्यांचे वडील आज इथं उपस्थित आहेत. त्या बाबांचा मी आभार मानतो कारण संतोष सरासारखा पुत्र त्यांनी जन्मास आणला आणि सर्वत्र त्याचे आज नाव होत आहे. म्हणून बाबांना मी धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो. पुत्र व्हा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा ही जी मन आहे ती खऱ्या अर्थाने साथ होत आहे. खरं तर लोखंडे सर, वर्षेताई, गुरुवे मॅडम, सुरुवातीला कांबळे सर आणि कांबळे मॅडम यांनी त्यांना घेऊन आल्यानंतर कांबळे गुरुजी आमचे मित्र आता जेवणारी सामाजिक कार्याचा जरा असा आहे त्यामुळे आमचं सूर जुळल्यानं वाघमोडे सरांना माहिती आहे शिक्षण शिकवत असताना सामाजिक कार्य थोडंफार इकडे तिकडे ते झालं तर माणसाचं नाव लौकिक होतं. ते आमचे गोसावी साहेब आहे ते भोसले सर आहे ते आमचे जुने मित्र आहेत. त्यांना माहिती आहे आम्ही सामाजिक कार्यात कुणीही किती मोठा असला तरी त्याला आम्ही आडवं करत आलो नाही. यांना माहिती आहे मोठ्या आंदोलन करत आलो परंतु हे क्षेत्र पूर्णतः आमच्या वेगळं होतं. नेटवर्क मार्केटिंग गोरगरीब आम्ही अत्याचार झाला तर आम्ही आमंत्री आमच्या पाटला असो भणीभाऊ असो कोणी असं तरी आम्ही सोडत नाही. त्यांना सहकार्य करतो आणि अडचण आली गोरगरीबांना अडचण आली तर आम्ही त्यांनाच दाबी करतो. परंतु हे क्षेत्रच असं आहे की यातून अनेक घराचे संसार उभे राहतात एकमेकाच्या सहकार्यातून. आणि कांबळे गुरुजींनी त्यांना घेऊन आल्यानंतर मी बऱ्याच लवकर चर्चेवर तयार होत होतो परंतु गुरुजींनी सांगितलं. मग कांबळे सरांनी लोखंडे सरांनी परिचय विश्वास केला हे औषध तरी वापरून बघा. खरं तर हे आपल्या कंपनीचे औषधं जाहिरात करण्यापेक्षा आपण वापरून बघितलं त्याचं आपोआप जाहिरात होती. कारण आज आपण सगळं आपल्या जीवनात जे खातोय सगळं केमिकलयुक्त आहे आणि या केमिकलयुक्तला बाहेर काढायचं असेल तर आयुर्वेदिक शिवाय पर्याय नाही. म्हणून माय लाईफस्टाईलचे आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि स्वतः वापरले त्याचा रिझल्ट घेतला आणि त्यावर विश्वास ठेवला. भले आज ना उद्या मागं पुढं होईल परंतु या कंपनीला आपण एकमेकाला विश्वासाने आलोय ते औषधं वापरावे आणि त्याचा आता त्यामध्ये प्रॉडक्ट चालले आलेले आहेत. राजा कुमार सर इथं आहे त्याचा जर अजून प्रसार झाला तर हे जाळं एकदम आहे लेवलला जाणार आहे शिखरावर जाणार आहे पुढं पुढं होईल. परंतु आज वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व न बोलता सर्वांनी माननीय संतोष सरांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी हिरिरीने प्रयत्न करावा जमन त्या पद्धतीने प्रयत्न करावा. अशा त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप आभार देतो आणि माझे दोन संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे बार्शीमधून आरटीसी लीडर आशा भोसले मॅडम. आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी कोण इच्छुक असेल तर त्यांनी सांगायचं त्यानंतर कुंभार सर बोलतो. प्रश्न होत आहे जोरदार क्लॅपिंगमध्ये भोसले सरांना आपण विनंती करूया. थोडं मागूनच घे. Happy birthday to you. Happy birthday to you. जोरदार क्लॅपिंग पाहिजे. वाढदिवसाच्या
आज आपण सगळे एकदम सरांच्या बर्थडेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या शाळेमध्ये. मी अगोदर सरांना आमच्या मोठ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. सर नेहमी मला माझ्या मोठ्या मुलासारखं सहकार्य करतात, असं सरांचं पण मला सहकार्य राहावं. आणि एवढंच बोलते की सरांनी नेहमी म्हणजे मला कोणत्याच गोष्टी म्हणजे काहीच म्हणजे माझे भाऊ एवढं माझ्यासाठी करतात तेवढे सर माझ्यासाठी म्हणजे मी अडचण असेल तरी आम्हा दोघांना पण व्यवस्थित आम्हाला सगळं समजून सांगतात. कोणत्याच गोष्टीची आठवण म्हणजे अडचण येऊन देत नाही सर. त्याच्यामुळे मला तर वाटतं की म्हणजे असा भाऊ प्रत्येक बहिणीला पण असावा. एवढंच बोलते तिलाच म्हणते जय हिंद. धन्यवाद मॅडम. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत इंदापूरमधून कोथमिरे होते ॲडव्होकेट कोथमिरे सर, यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग. त्यानंतर कोर्ट बंद. थोडं इकडे येऊन बोला. घरचं कोर्ट चालू होतं ना सानंतर. प्रथमतः माझे मोठे बंधू तसंच मी ज्यांना गुरुवर्य म्हणतो आमचे महागुरू संतोषजी लोखंडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो महिन्याच्या परिवाराच्या वतीने. त्यानंतर इतर सरांचे वडील अण्णा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो की सरांना एवढा मोठा आम्हाला पाठबळ देण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे भरपूर. तसंच सरांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की एखाद्याला पाठीमागं बॅकिंग जर द्यायची असेल तर ती कशी द्यायची आणि एखाद्याचं क्लोजिंग कसं करायचं या गोष्टी सरांच्या जबरदस्त आहे की कुठलाही निगेटिव्ह माणूस त्यांच्या संपर्कात आल्यानंतर पॉझिटिव्ह राहणार, कधीच तो निगेटिव्ह होत नाही. जरी साधारण मेसेज जरी आला गुड मॉर्निंग काय म्हणून सकाळी तरी असं वाटतं आहे खरं काय म्हणून आहे का आपण. आणि आपण एखाद्या दिवशी रिप्लाय मागे पडतो पण साधारण कंटिन्यू जसं सरांचं आणि आपलं 2 वर्ष 1 वर्ष झालं असेल कॉन्टॅक्ट आहे त्या दिवसापासून आजचा काय कधीही नॉन स्टॉप त्यांचा गुड मॉर्निंगचा मेसेज असतो. आणि कुठं काय प्लॅनिंग असेल तर आवर्जून सांगा असं सरांचा आग्रह असतो. तसंच आमचे कांबळे मॅडम असतील, राऊत मॅडम असतील, गणेश सर असतील, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. असं वाटतं की खरंच आलंय मायनास्टर म्हणजे एक दुसरं घरच आहे आपलं. वाटतंय फक्त एका विशिष्ट स्टेजवरती अजून प्रयत्न आहेत 5 वर्षात, त्यानंतर नक्कीच विचार केला जाईल. सुनील सांगकर आमच्या आदर्श त्यांचं काहीतरी गुण घ्या. परत एका धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू मला बोलायचं दिलं. ज्यांनी इंदापूरमध्ये सुरुवात केली आणि एका छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचा हा इतका मोठा बसलेला मोठा वृक्ष त्यांनी केलाय त्या सर्वांच्या लाडक्या लीडर कांबळे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करते. नमस्कार. आज एका फोनवर इतकी सगळी लोक इथं उपस्थित राहिले. प्रत्येक जण कुठून कुठून फोन केला, प्रत्येक जण ह्याचा अर्थ असा होतो बघा आपल्या प्रत्येकाचा काही ना काही कार्यक्रम आहे. प्रत्येक माणसाच्या घरातला प्रत्येकाचा वाढदिवस असेल किंवा लग्न असेल काही नाही तुमचा जो काही कार्यक्रम आहे घरचा त्या कार्यक्रमाला जाताना आपण 10 वेळा विचार करतो आज आपल्याला वेळ आहे का, आपण जाऊ शकू का किंवा जाणार आहोत का. हे 4-4, 8-8 दिवस आल्यावर आपलं ठरलेलं असतं की नाही. पण आज लोखंडे साहेबांचा वाढदिवस आहे. हे काल आमचं नियोजन झालं. एका फोनवर आज इतकी सगळी लोक इथं तुम्ही उपस्थित राहिला म्हणजे सरांबद्दल काय जिव्हाळा असावं तुमच्या मनात सगळ्यांच्या असेल का नाही सांगा. तर तुम्ही इथं उपस्थित राहिलाय ना तुमच्या जोरदार टाळ्यात आपण तुमचं एकदा टाळ्या जोरदार बरेच माणसं आहेत, बरेच यंगस्टर्स पण इथं उपस्थित आहेत. म्हणजे आता यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी एवढं सांगेन की हा सरांचा इतका मोठा बर्थडे झाला म्हणजे खूप असा मान सन्मान वगैरे झाला. आता मोठ्या मॅडम बोलून गेले की आपला भाऊही आपल्याला इतका सपोर्ट करणार इतका सरांचा म्हणजे सपोर्ट आहे. हे म्हणायला खूप सोपं आहे पण त्या व्यक्तीने काय कष्ट केलं ह्या मी स्वतः डोळ्यांनी केलं. म्हणजे शब्द म्हणायला खूप सोपे असतात. हार्डवर्क प्रत्येक माणसाला आयुष्यात मार्ग मिळतो बघा. प्रत्येक मार्ग एक मार्ग असतो
त्या डिग्रीला आपण घेतो, शिक्षण संपलं आपण बाहेर पडतो. म्हणजे हे मी का बोलते तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात, कारण डिग्री घेतल्यानंतर आपण बाहेर पडतो तिथून आपली स्वतःची जबाबदारी असते. पण माय लाईफस्टाईलचा प्लॅटफॉर्म असा आहे, तुम्ही पैसे दिले, तुम्ही प्रोडक्ट घेतले, तुमचा आमचा विषय संपला की नाही. तसं जनरल बघायला गेलं तर संपला, तरी ही व्यक्ती आमच्या घरी वारंवार यायची. एखादा माणूस आपला देणं तरी असल्यासारखा सारखाच आपल्या घरी येतो. काय वाटत असं त्यांना आपल्या घरी वारंवार येतो. पण प्रत्येक माणसाला मार्ग मिळतो, पण आता मार्गदर्शन जर आयुष्यात मिळाला तर त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. सरांचे काही लहान नाही उपस्थित आहेत आणि बरीच मुलं पण इथे उपस्थित आहेत. म्हणजे त्यांना एवढं सांगते मी की लोखंडे सरांकडे बघितल्यानंतर प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की, आणि प्रत्येक आई येतं जे कोणी तिला वाटलं पाहिजे की माझा मुलगा जन्माला आला तर त्याच्यामध्ये गुण लोखंडे सरांसारखे असावे. म्हणजे प्रत्येक माणसाला टीम मधल्या प्रत्येक लिडरला, बरी ती लेडीज असेल जेंट्स असेल, त्या व्यक्तीला वाटतं आपण बनावं सरांसारखं. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं ना, म्हणजे इतके गुण आहेत त्यांच्याकडे. आता मॅडम सर म्हणले की माझ्या भावासारखे, एक भारतात सीआयडी मध्ये भाऊ आहे आणि एक PSI आहे, दोघी बहिणी टीचर आहेत. सगळ्या टोटल बेस्ट आहे. वडील मिलिटरी ऑफिसर होते ते रिटायर आहेत आता. पण माझा घरातला कुठलाही निर्णय आम्ही दोघं पती पत्नी जनरली असला तरी सर आपण असं करायचं, काय करावं त्याच्याबद्दल. म्हणजे हा विश्वास त्या व्यक्तीने दिलाय, हा विश्वास एक व्यक्तीने दिलाय. मला एकटीलाच दिला नाही तर त्या 1,500 लोकांना एक, म्हणजे काय म्हणायचं, एक पालकत्व 1,500 लोकांचं या व्यक्तीने स्वीकारते. महून इथं येणं, रात्री अपरात्री जाणं, ह्या सगळ्या गोष्टी घरात आल्यानंतर किंवा एखाद्याशी बोलताना सुद्धा प्रत्येक माणसाची व्यक्ती आपला भाऊ आहे, आपली वडीलधारी व्यक्ती आहे असं वाटतं की कुठल्या सगळ्यांकडे आहे. बघा मॅडम थोड्या वेळापूर्वी बोलून गेल्या की हार बांधताना कुणाला टोचून घ्यावं लागतं, त्याच्यानंतरची प्रोसेस आहे, सुईतून खाली हार येतो डोळ्यातून, आहे की नाही. म्हणजे जो 1,500 लोकांना बांधून ठेवणारा अदृश्यरूपी दोरा जो आहे ते आर्थिक लीडर संतोष लोखंडे म्हणजे एक कुठलीही गोष्ट असेल जनरली झाली तरी आपल्या घरातली व्यक्ती असते बघा, 4 भाऊ एकत्र असले किंवा 2 जरी असले तर त्यांच्यामध्ये मतभेद असतात. नाही सांगा प्रत्येक घरातल्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण म्हणतो नाही भावाचं पटत नाही, पण आज 1,500 लोक आहेत ना की माय लाईफस्टाईलची टोटल माझी फॅमिली, त्यांच्यामध्ये एकाही दिवस असं वाटलं नाही मला की लोक परकी किंवा माझ्या रक्तात ह्याच्यामध्ये कुणी येतात. आणि हा विश्वास प्रत्येक माणसामध्ये लोखंडे सरांनी भरला, हा प्रत्येक विश्वास. कारण जी लोक इथून काम म्हणजे बिझनेस सुरुवात केला, प्रोडक्ट वापरले, हे वापरले आणि त्यांना दिले रिझल्ट आले, तरी थांबले, तरी जाऊन मॅडम हे राहिले ते राहिले, ते किती लक्ष आहे. 8,500 लोकांवर किती लक्ष आहे. कधी कधी मी पण विचार करते घरातले नातेवाईक माणसांच्या लक्षात राहत नाही, पण टीम मधला प्रत्येक माणूस सरांच्या लक्षात आहे. म्हणजे असं त्या व्यक्तीसारखं करायचं म्हणलं तर मी म्हटलं मला किती जन्म घ्यावे लागतील कोणाच ठाऊक. तर आज त्यांचा आपण वाढदिवस साजरा केला. प्रत्येक माणसाला वाटतं बनावं त्यांच्यासारखं, प्रत्येक माणसाला वाटतं कर्तृत्व असावं तर त्यांच्यासारखं, आणि प्रत्येक माणसाला वाटतं हार्डवर्क केलं तर करावं त्यांच्यासारखं. आपण सरांचे आई वडील असतील त्यांना किती आनंद वाटत असं मुलगा आहे त्यांचा, बरोबर काय ना. म्हणजे आनंदाने समोर खूप खूप आनंद झाला मला. तर नवीन लोकांनी एवढं सांगते तुम्ही की ही सिस्टम काय आहे. आज सकाळी ग्रुपला मेसेज पडलाय PG डायरेक्ट सेलिंग, पोस्ट ग्रॅज्युएट डायरेक्ट सेलिंगचा अभ्यासक्रम आलाय, त्याची फी आहे 75,900 रुपये. बरोबर आहे का माझं सांगितलं. सगळेजण झोपेत आहेत, प्रत्येक माणूस झोपेत आहे. तुम्ही तुमचा विचार करू नका. आज तर मी थोडं सांगते तुम्हाला, तुम्ही खरंच स्वतःचा विचार करू नका. तुमची येणारी पिढी त्यांच्यासाठी तुम्ही आज उभं राहणं खूप खूप गरजेचं आहे. आणि संधी आपल्याला सरांनी उपलब्ध करून दिली लोखंडे सरांनी. तर आज त्यांचा वाढदिवस आहे. सरांना म्हणजे येणारं त्यांचं आयुष्य आहे, त्यांची जी इच्छा अपेक्षा असते ती प्रत्येक इच्छा प्रत्येक अपेक्षा त्यांची पूर्ण हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मनात असणारं प्रत्येक स्वप्न त्यांचं एवढं हार्डवर्क आहे की मी शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्याकडे ती धुमक आहे ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची. तरी करते मी त्यांना शुभेच्छा मनात असलेलं प्रत्येक स्वप्न म्हणजे जरूर कशी उंच भरारी आकाशी घेतो त्याच्यापेक्षा सुद्धा उंच भरारी तुम्ही घ्यावी आणि प्रत्येक इच्छा अपेक्षा तुमची पूर्ण व्हावी. एवढंच बोलते. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.
मला वाटतं असं वेळ पण पुरणार नाही. आईचं वर्णन करताना असं म्हणायचे कितीतरी लेखक कवी यातरी कवी की आकाशा एवढा कागद केला, अख्ख्या पृथ्वी तलावाच्या वृक्षांच्या लेखण्या केल्या आणि समुद्राची शाही केली तर आईची लेखणी पुरणार नाही. तरी सर्वांचे माऊली असणारे लोखंडे सर यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग केलं पाहिजे. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे. आज मी तुमच्या समोर उभी आहे. माझ्यामध्ये ज्यांनी टॅलेंट निर्माण केलं, मला त्यांनी माझ्या 11-12च्या कालखंडामध्ये ज्यांनी मला इथेपर्यंत म्हणजे स्टँड बनवलं आणि घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते माझे कॉलेजचे गुरु प्रशांत कुंभार सर यांना मी तुमच्या जोरदार क्लॅपिंग मध्ये इन्व्हाइट करत असते. वेलकम सर. मी प्रथम संतोष सरांचा वाढदिवस बुके दिन आपला सर्वांच्या वतीने साजरा करू इच्छितो. आम्ही परवानगी आहे. ठीक आहे. इकडे बघा मॅडम, इकडे प्लस थांब प्लस प्लस रेडी होती अजून नाही बोल प्लस. आज आपले गुरु ज्यांनी आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, आपले मित्र, आपले गुरु, ज्याला दुसऱ्या भाषेत शिक्षक असं म्हणतात, माननीय संतोषजी लोखंडे सर यांचा वाढदिवस. आपल्या सर्वांना निश्चितपणे आंतरिक आनंद आहे. त्याचं कारणच असं आहे की इंदापूर टीमनी, अगर मी कांबळे मॅडम असतील, त्यांची सगळं टीम असेल, तरी कमी वेळेमध्ये आणि शॉर्ट नोटीसमध्ये हा अतिशय मोठा वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने साजरा केला. या वाढदिवसाचे आजचे उत्सवमूर्ती माननीय संतोष लोखंडे सर यांना प्रथम मी माझ्या परिवारातर्फे आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देताना त्यांच्या हातून कौटुंबिक, सामाजिक, त्याचबरोबर ही जी मार्केटिंगची सेवा आहे ती मोठ्या प्रमाणात घडो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वराकडे मी प्रथम प्रार्थना करतो. आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, संतोष सरांविषयी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या, ते आमचे मित्र गदोबा महाराज, आदरणीय वाघमोडे सर, त्याचबरोबर ज्यांनी इंग्लिशमधून अतिशय सुंदर अशा शुभेच्छा दिल्या, अकलूजचे खंडागळे सर, त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे वाढदिवस मूर्ती आज होते भोसले सर, त्यांनाही दीर्घायुष्य लाभो ईश्वरांनी प्रार्थना करतो. ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भुत्रे साहेब, त्याचबरोबर आता आपल्या भगिनी ज्यांनी भावना व्यक्त करता करता, शुभेच्छा देता देता गुरु कसा असावा, बंधू कसा असावा, लीडर कसा असावा याची वेगवेगळी विशेषणं देऊन निश्चितपणे उत्साह का असावा, उत्साह किती असावा या सगळ्यांची प्रामुख्यानं अभिरूप आपण पाहताना कोण भावनावश झालं, कोण एक जिद्द होऊन इथं पेटून उठलं. आणि वाढदिवस हे निमित्त आहे. आपण बघतोय की मुहूर्त पासून, चांदोल्यापासून, बार्शीपासून, इंदापूर, अकलूज या पंचक्रोशीतून सरांनाच कौटुंबिक पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत. मित्र, कुठलं तरी कारण लागतं. त्यामध्ये MI लाईफस्टाईल ही सर्वोच्च देशातील नेटवर्क मार्केटिंग मधली टॉप 10 मधील अतिशय 1 नंबरची कंपनी आपल्याला सर्वांना मिळते. आणि या कंपनीच्या माध्यमातून लोखंडे सरांची आपली वेगवेगळ्या प्रसंगातून ओळख आहे. कोण आजारी असेल, कुणाला व्यवसाय करायचा असेल, कुणाला एखाद्याचं प्रामुख्यानं जीवन बदलवायचं असेल, त्या अनुषंगाने आज ओळख होत असताना लोखंडे सरांकडे जे आपण गुण सांगितले त्या गुणांचा अभ्यास करता लक्षात आपल्याला आलं की हा माणूस नेमका आपल्याला कुठं पकडतोय. आपला धागा पकडताना आपल्यामध्ये काय उणीव आहे
हे निश्चित पकडतो. आणि एमआयएलचं एक महत्वाचा प्लॅटफॉर्म हा जो आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, प्रॉडक्ट प्लॅन, प्रमोशन, या सगळ्या गोष्टी तर निश्चितपणे टॉपच आहेत. ह्याच्यामध्ये अपलाईन आहेत. मी स्वतःलाही भाग्यवान समजतो, हे दोन्ही माझे विद्यार्थी आहेत. हे अकलूजचे जरी विद्यार्थी असतील तर अकलूजचे माझे कांबळे सर असतील, आमचे जगताप सर असतील, यांचे गुरु, आणि त्याच वेळेला माझ्या अपलाईन गुरु, अपलाईन लीडर ज्योती कलसे मॅडम ही माझी विद्यार्थी. तिच्याबद्दलही मला आज अभिमान आहे की इकडे मी तिला शिकवलं आणि दुसरीकडे ती माझी आता या क्षणी गुरु आहे. या अर्थाने मला या दोघांचा अभिमान आहे की गुरु याला वय नसतं. शिक्षक मी मगाशी म्हटलं की 3 शब्द याच्यामध्ये आहेत. शिक्षक, शिस्त. शिस्तच्या बाबतीमध्ये जितके तुमच्या आज कापलेले केक सारखे कोमल आहेत तितके हे काळे पाषाण आहेत. खूप कठीण आहे. मी यांना अनुभवलंय. टाइम मॅनेजमेंट, त्याचबरोबर प्रामुख्याने एखाद्याला कमिटमेंट दिल्यानंतर ती कमिटमेंट पूर्ण करताना द्यावा लागणारा वेळ, या सगळ्या गोष्टी जो माणूस पाळतो तोच माणूस मऊ आणि कठीण असतो. आणि हे दोन्ही गुण यांच्याकडे आहे. महिला भगिनी ज्यांना त्यांचं कुटुंब सांभाळताना हा व्यवसाय डायरेक्ट मार्केटिंगचा तितका सोपा नाहीये. आज त्याला वेळ किंवा पैसा या दोन्हीला लिमिट नाही. कोणत्या वेळी केव्हा जावं लागेल आणि त्यातून पैसा मिळणार आहे सगळ्यांना माहित आहे. आणि पैसा मिळता पद, प्रतिष्ठा आणि पैसा या तिन्ही गोष्टी या सिस्टीम मध्ये मिळत असताना प्रामुख्याने भगिनीविषयी नंतर निश्चित बोलेल की या जेवढ्या या ठिकाणी इतक्या वेळ थांबू शकताय त्याच्यामध्ये एक महत्वाचा धागा आहे विश्वास. आणि तो विश्वास आदरणीय लोखंडे सरांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी आपण एकत्रित झालो. मगाशी वाघमोडे सर म्हटले की आपल्यामध्ये नेहमी झाले असतात सिस्टीम. एखादा व्यवसाय म्हटलं की या सगळ्या गोष्टी येतात, पण शेवटी नुकसान आपलंच होतं, आपल्या टीमचं होतं. ही टीम आहे. या टीम मध्ये प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचे कर्तृत्व वेगळे असताना टीमसाठी काम करताना ज्या अडचणी असतील त्या लीडरच्या माध्यमातून आपण सगळे सोडवूया. आणि निश्चितपणे कुणासाठी आपण अडचण निर्माण करणार नाही या क्षणी एवढी एक दीक्षा घेऊया. त्या क्षणी आपण एक अशी प्रतिज्ञा करूया, किमान व्यवसाय नाही केला तर कुणाला अडचण निर्माण नाही करणार. ही पण बाब तितकीच बरोबर आहे. मित्र, आपल्याला माहित आहे की ब्रँड आपल्या कंपनीचे आहेत. ऑन अँड ऑन असेल, एलिमेंट असेल, आणि आता येऊ घातलेला इंडिया ग्रो असेल. प्रॉडक्टचं काय काम करतं आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. प्रॉडक्ट निश्चित प्रॉडक्टचं काम करत आहे. सिस्टीमची काम करते. कुठेही प्रामुख्याने याच्यामध्ये कुठलाही धोका या अर्थाने नाही आहे की कुठेही इथं चिटिंग होत नाही, कुणालाही फसवलं जात नाही. पूर्णपणे पारदर्शकपणे सिस्टीम सांगत असताना भविष्य काय आहे याच्याबद्दल जाणीव करून दिली जाते. प्रश्न राहतो लोखंडे सरांच्या खांद्याला खांदा लावून आपण उभं राहायचं आहे. आणि मला वाटतं की उभं राहण्यासाठी आपल्याला तिन्ही गोष्टी मिळणार आहे, पद, प्रतिष्ठा आणि पैसा. त्यामधलं सर्वोच्च पद डायमंड, क्राऊन डायमंड हे लोखंडे सरांना मिळणारच आहे. फक्त 1 वर्षाचा कालावधी आहे. फक्त 1 वर्षाचा कालावधी आहे. मित्रांनो, मी या माध्यमातून किमान 20 डायरेक्ट मार्केटिंग कंपन्यांचं मी याच्यामध्ये पार्टिसिपेशन नोंदवलं होतं. मग अॅम्वे पासून आता मार्केटमध्ये असणाऱ्या कितीतरी कंपन्या आहेत. पण या कंपनीमध्ये मी एक बघितलं की सिनियर सपोर्ट काय असतात. आपल्याला माहित आहे आपण वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. जीटीएस पासून आपल्याला जिथं आपण लोणावळ्याला जातो तिथले ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करतो. तिथे आपल्याला महागुरू भेटतात. कोण? आदरणीय डॉक्टर कदम सर, ज्यांना नेटवर्क मार्केटिंग मध्ये PhD दिली आहे. मगाशी बोलता की नेटवर्क मार्केटिंगला कमळे मॅडमनी किती स्कोप आहे हे सांगताना एक सांगितलं की बॅचलर डिग्री त्याचबरोबर मास्टर डिग्री आज डायरेक्ट सेलिंग मार्केटिंगची आज युनिव्हर्सिटीने डिझाईन केलेली आहे आणि ती लवकरच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येणार. आणि आपण त्या सिस्टीम मध्ये काम करतो आहोत. आणि काम करताना यांच्यासारखे लीडर
आपल्या सोबत आहे. म्हणजे इथं शिक्षण, क्षमा आणि कर्तव्य या शिक्षकामध्ये 3 शब्द, क्षमा पण आहे आणि कर्तव्याशी तर ते एकनिष्ठ असतातच. मला वाटतं टीम मधला अतिशय छोट्यातला छोटा घटक आणि सिस्टीम मधला अतिशय मोठ्यातला मोठा घटक कदम साहेबांपासून ते आपल्यापर्यंतचा अगदी छोटासा डिस्ट्रीब्युटर याच्यामधला मधला जो आहे तो संतोषकर आहे. कुठलाही प्रोग्राम असू द्या, पोस्टिंग कोणाकडे असतं? बुलंद कणखर आवाज. हा आवाज बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या रसायनामध्ये काहीतरी वेगळंच आहे. बघितल्यानंतर बॉडी लँग्वेज माणसाची काय असते ते समोर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. या माध्यमातून शिक्षक दिनी 5 सप्टेंबरला हे 2 विद्यार्थी माझ्या घरी आले. दिवस कोणता? शिक्षक दिन. आणि तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे. मी थोडस अंतरिम पद्धतीने मी आणि माझी मिसेस चर्चा केली. गिफ्ट आज मोठं काहीतरी घेऊन माझे विद्यार्थी यायला लागलेले. सप्टेंबर 5 शिक्षक दिन. आणि त्यांनी सगळा प्लॅन सांगितला आणि पुन्हा 2 करोडचं पुन्हा मला एक पॅकेज दिलं. 2 करोडचं पॅकेज देताना 7 आयडीनी मी जॉईन झालो. 2 गोष्टीमुळे. एक पहिले 2 विद्यार्थी आणि बाकीच्या ह्या 5 P प्लॅन, प्रोजेक्ट किंवा तुमची प्रामुख्याने जे वेगवेगळ्या सिस्टीम मधल्या ज्या आपल्या कॉन्क्रीट बाबी आहेत त्याच्यावरती अभ्यास करून मी जॉईन केलं. आणि जॉईन करताना आज एक तुम्हाला दुसरी बाजू सांगेन की इंडिया ग्रो हा आपलं दुसरं बास्केट ओपन झालेलं आहे. आणि मी स्वतः MS ऍग्री त्याच्यामध्ये आहे. बऱ्याच नेटवर्क मार्केटिंगला कंपन्यांना मी ऍग्रीकल्चर ट्रेनर म्हणून पण आहे. मी तुम्हाला या ठिकाणी अश्युरन्स देतो त्याचे 5 प्रॉडक्ट आपल्याला 7 प्रॉडक्ट दिलेले आहेत. हे धमाल करणार आहे. डेफिनेटली धमाल करणार आहे. कारण आपल्याला आयुर्वेदिक प्रॉडक्ट, पर्सनल केअरचे प्रॉडक्ट, होम अप्लायन्स मधले प्रत्येक प्रॉडक्ट आपण स्वतः वापरलेले आहेत, त्याचे रिझल्ट घेतलेले आहेत. आणि ऍग्रीकल्चरची वेन ओपन होत असताना आज स्काय इज लिमिट या पद्धतीने हा बिझनेस आपल्यासाठी ओपन झाला आहे. एक छोटंसं उदाहरण देईल. एखादं गाव जर तुम्ही घेतलं तर त्या गावची 2000 लोकसंख्या असते. 2000 लोकसंख्येमध्ये साधारणपणे 500 घरं आपण पकडली, एवढी घरं नसतात. 2000 लोकसंख्येमध्ये साधारणपणे 400 घरटी 5 माणसं. त्या 2000 लोकसंख्येच्या गावामध्ये प्रामुख्याने सर्व्हिस करणारे किती मंडळी असतात? साधारणपणे 25 ते 50 लोक सर्व्हिस करणार त्या गावात. त्यानंतर व्यवसाय करणारे मंडळी किती असतात? त्याच्यापेक्षा दुप्पट पकडूया. साधारणपणे 100, 150, 200 व्यवसाय करणारे 200 मंडळी. मग वेगवेगळ्या व्यवसाय असतात. आणि राहिलेले 1800 लोक हे शेती विषयाशी निगडीत आहे. एक गाव जर 1800 लोकांशी आपल्याला संबंधित, ऑलरेडी आपण 200 लोकांशी जोडलेलो आहोत. आता व्यवसाय करतोय आपण ह्या 200 लोकांसोबत. राहिलेले 1800 लोक एका गावातले आपल्याला त्या व्यवसायासाठी ओपन झालेले आहेत. त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक समस्या आहेत, त्यांच्या घरामध्ये हेल्थ इश्यू आहेत, त्यांच्या घरामध्ये पर्सनल इश्यू आहेत. हे सगळे घेऊन आपण ऍग्रीकल्चरचे आपण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तत्पर झालेलो आहोत, सज्ज झालेलो आहोत. आणि त्याच्यातले आपले लीडर म्हणून आपले खंदे समर्थक ज्यांच्याकडे बाहेर पाहिल्यानंतर एक ऊर्जा येते, जिद्द, चिकाटी, धाडस, टाइम मॅनेजमेंट, त्यानंतर प्रोग्राम मॅनेजमेंट काय असावं, त्याचबरोबर प्रामुख्याने दिशा कशी द्यावी, विजन काय असावं, मिशन कसं क्लिअर करावं, या सगळ्या गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी कडून पॉझिटिव्हिटी देणारे आपले संतोष यांना दीर्घायुष्य लाभो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ही नेटवर्क मार्केटिंग मधली फर्स्ट रँक मध्ये असलेली कंपनी MI लाईफस्टाईल अत्युच्च शिखरावरती नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी निश्चितपणे आपण तत्पर आहोत. त्यामध्ये कदम सर असतील, वाबळे सर असतील, फाटे सर असतील, जगदीश भोसले सर असतील आणि हे दोघं असतील, संतोष आणि स्वप्नील सर असतील. या माध्यमातून आपण ज्युनियर असू, हे सर्वजण एकत्रितपणे आपण काम करूया आणि MI लाईफस्टाईलचा झेंडा अतिशय उच्च स्तरावरती नेऊया. या ठिकाणी तुमच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सरांना दीर्घायुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्योती श्रीकांत पळसे, बाय क्वालिफिकेशन MA सेट आहे. मी हा बिझनेस करण्या अगोदर टीचर म्हणून जॉब करत होते, परंतु जॉब करत असताना
लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी लाईफमध्ये आले, परंतु मी सरांच्या माध्यमातून बोलते थोडंसं. मला सख्खा 1 भाऊ, चुलत 3 भाऊ आणि मावस 6 भाऊ आहे. टोटल झाले 10. सर्वांच्या पेक्षा जवळचा माझा 1 भाऊ आहे, संतोष लोखंडे सर. म्हणजे भाऊ काय असतो माझ्या, म्हणजे भावाने पण कधी ती माझी भूमिका सगळी पार पाडली नाही भावाची, परंतु सरांनी सगळ्या भूमिका पार पाडल्यात. मी आता सुखात तर सगळे प्रसंग छान वाटतात, परंतु दुःखात एक साथ दिली तेव्हा मला त्या भावाचं, भाऊ पण मला ते जागृत झालं. तुम्हाला ते मी प्रसंग सांगते. जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं 22 मार्चला आणि एका महिन्यामध्ये माझे सासरे एक्सपायर झाले, त्यावेळेस माझी फक्त फॅमिलीच माझी घरामध्ये उपस्थित होती. त्यावेळेस माझ्या सख्यानंदाही येऊ शकत नव्हत्या. आणि अशा प्रसंगी आम्ही विश्वब्राह्मण सोनार असल्यामुळे आमच्याकडे ते सगळे विधी वगैरे सगळे कम्प्लीटच करावं लागतात, त्याच्यामध्ये म्हणजे नो ऑप्शन असते. मग त्यावेळेस अशा वेळेस मला सर म्हणाले तुम्हाला भाऊ म्हणून सपोर्ट करू, भाऊ म्हणून सपोर्ट करू, पण मी अशी पहिल्यापासून सरांना माहिती म्हणजे मी पटकन विश्वास नाही ठेवणार. परंतु एखादा प्रसंग असा लाईफमध्ये येतो की त्यांनी सगळं सरेंडरशिप होतं म्हणाले. तर सासरे एक्सपायर झाल्यानंतर ते भटजींना पंढरपूरमधून घरी आणायचं होतं आणि त्यासाठी माझे कोणतेच रिलेटिव्ह आणि कोणतेच व्यक्ती आणण्यासाठी तिथे तयार नव्हते, कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाचं महाभयंकर संकट स्वतः जिवंत असेल तर आपल्याला सगळी दुनिया म्हणजे म्हणतात की शिर सलामत तो पगडी पचास, अशा ह्याच्या अवस्थेमध्ये तो प्रसंग आमच्या फॅमिलीमध्ये आला असताना माझे दीर, मिस्टर आणि आम्ही सासूबाई, आम्ही जावा एवढेच फॅमिलीमध्ये होतो. आणि अशा वेळेस त्या भटजींना आणण्याचं काम, जिथं घराच्या बाहेर जाऊन किराणा साहित्यही आणू शकत नव्हतं आणि पोलीस मारायचे बघा, अशा वेळेस सरांनी 2 व्हीलरवर त्या भटजींना घेऊन आमच्या घरी येऊन तो विधी पूर्ण केला. आणि तिथं ते दुखवटा काढायचं ते हे असतं, माझ्या माहेरच्या लोकांनी येऊन ते करायचं असतं. त्यावेळेस तिथं कुणीही उपस्थित नव्हतं, म्हणजे येऊ शकत नव्हते, तेही घाबरून ज्यांच्या ठिकाणी होते. पण सर भटजींना म्हणाले की मला सांगा, मी भाऊ म्हणून सगळं दुखवट्याचं काम करतो. मिस्टरांना आधार देण्याचा अचानक माझ्या घरामध्ये तो प्रसंग उभा झाला होता आणि सरांनी माझ्या भावाची सगळी जबाबदारी पूर्ण केली, आमच्या फॅमिलीला सपोर्ट केला, मुक्काम करून आमच्या फॅमिलीचं सर्व काही केलं. त्यावेळेस खरंच क्लिक झालं की म्हणजे नुसतंच म्हणत नाही तर भाऊ हे माझे 10 जण एकीकडे आणि एकीकडे. सरांविषयी सांगत मला शब्द पण फुटत नाही. मी आजच्या वाढदिवसानिमित्त मला सदैव सर म्हणत असतात, माडे मला तुझ्याकडून फक्त अचिव्हमेंट पाहिजे, फक्त तू मला नाही गिफ्ट दिलं तर चालेल. मी म्हटलं ना दादा तुला काय पाहिजे, मला काय नाही, मला फक्त अचिव्हमेंट पाहिजे. तर मी आज सगळ्यांच्या समोर सांगते की मी फास्ट अचिव्हमेंट करून दाखवते आणि जे काही छोटे मोठे यश असतील ते सर्व सोडून मी पूर्णतः ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. परंतु जे काही माझ्या डोक्यामध्ये टेन्शन वगैरे असतात ते सगळं कमी करून मी फास्ट अचिव्हमेंटला जाते, हाच ह्याच्यामध्ये मी शब्द देते. आणि आजचा वाढदिवस सार्थक झाला असं मला तेव्हाच कळणार आहे की आपण सर्व प्रत्येक जण सरांच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत मोठ्या रँकला असतो. आता ठीक आहे, आता या सर्वांच्या मनोगतानंतर मी माझे बिग ब्रदर, सर्वांचे महागुरु, आर्टिस्ट लीडर संतोष लोखंडे सर यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगते. वेलकम आहे सरांचं. नमस्कार. 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 आहेत ना सर्वजण? किती वेळ होणार तुम्हाला? 10 मिनिटं सांगितलं आम्हाला, तर 3 तास आहे त्याच्यावर नो. तर तुम्ही सर्वजण आज वेळ काढून उपस्थित राहिलात तर तुमचं एकदा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोरदार जोरदार जोरदार. खऱ्या अर्थानं हा बड्डे माझा नसून तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलाय, तर मला असं वाटतं की हा बड्डे तुमच्या सर्वांचा बड्डे हे सर्व, कारण मला हा असा बड्डे तुमच्या सर्वांचा करायचा आहे. आणि खरं तर मला आजच्या बड्डेचं काहीच माहित नव्हतं, बरोबर काहीच माहित नव्हतं. मला एक सरप्राईज दिलं मला आणि खूप असं वेगळं वाटलं मला की खरंच मी जेवढं केलंय त्याच्या कितीतरी पटीने मला रिटर्न मिळालं याचा नव्हतं. तर सर्वप्रथम ज्याने आज माझ्याबद्दल मनोगत व्यक्त केलं असे वाघोडे साहेब असतील,
त्याचबरोबर खंडागळे सर असतील, धोत्रे सर असतील, वकील साहेब असतील, आमच्या भगिनी कांबळे मॅडम असतील, जानकर मॅडम असतील, त्याचबरोबर एकत्रपुरे मॅडम असतील, या सर्वांनी माझ्याबद्दल मनोगत व्यक्त केलं. बरोबर ना? तर हे काय आहे की हा बिझनेस वेगळा आहे. मी सांगतो बिझनेस हा बिझनेसच्या ठिकाणी आहे, पण हा बिझनेस तोच व्यक्ती करू शकतो जो रिलेशन मेंटेन करू शकतो. हे सर नो बऱ्याच टीम मध्ये आपण बघतोय की टीम बनली, टीम तुटली, परत टीम बनली, टीम तुटली. त्याचं कारण काय? तो व्यक्ती फक्त बिझनेस साठी स्वार्थपोटी आलेला असतो. मी काय करतो की माझा एक गुण काय की मी माझ्या अचिव्हमेंट पेक्षा माझ्या टीम मध्ये कशी अचिव्हमेंट बनवतो त्यामुळे मला किती कष्ट पडेल, माझी किती हॅरॅसमेंट होईल, मला किती त्रास होईल हे मी कधीच बघत नाही. कारण का मी जे आहे ते एकदम सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे. मी असं म्हणजे कुठलंच माझ्याकडे इगो वगैरे नाही. आणि मला पहिलं ज्यावेळेस आम्ही सर्वसामान्य होतो त्यावेळेस माझ्या वडील उपस्थित आहे तिथं, त्यावेळेस मला खरं तर त्यांचा त्रास व्हायचा की वडील मला असं का करतात की बाबा मला असं म्हणजे 12वी शिक्षण होईपर्यंत मला 1 रुपयाचे चॉकलेट पण कधी मिळालं नव्हतं, कारण का परिस्थिती तशी आमची होती. त्यावेळेस मला त्यांचा खरा राग यायचा, पण ते मला असं म्हणते की त्यांचे संस्कार, त्यावेळेचे संस्कार आज मला उपयोगी आहेत. माझ्या मनाप्रमाणे ते वागले असते तर कदाचित मी आज उपस्थित नसतो. त्याच्यावर न तर ते काही गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो. बरोबर आहे का? तर मी आज आहे, मी इथं आहे, मी तुमच्या समोर आहे. मी जे काय आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांना आहे. कारण त्यांनी माझ्यावर असं संस्कार केले पहिल्यापासून की काही कर पण खोटं कधी बोलू नको आणि कोणाची भांडी लगाडी तुम्ही करू नको. हा गुण त्यांनी मला दिला. एवढंच आयुष्यात जर केलं तर आपण कधीही मागे राहणार आणि कधी आपल्याला काही करणार. ते त्यांच्यातलं मी लक्षात ठेवलं की मी एवढं असं आज माझ्या चुलतेपणे उपस्थित आहेत. ज्यावेळेस मी सुरुवात बिझनेसला केली वडिलांचा विरोध व्हायचा, पण माझे चुलते शामराव लोखंडे दादा म्हणतो मी त्यांना, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ते मला असू दे, थोड्या दिवस करू दे, त्याला वाटतंय ना तिच्या नाही थोडं जाऊन खड्ड्यात पडत दे, येऊ दे माघारी आलं तर, पण तू थोडंसं शांत राहा. कारण का प्रत्येक वेळेस हा बिझनेस सुरुवातीला कोणाच्या लक्षात येत नाही आहे का नाही. तसं मी त्यांचं असं म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे कसं असतं प्रत्येकाला त्याचं नॉलेज मध्ये जायला लागते, तसं त्यांचं नॉलेज आणि ह्या बिझनेसचं नॉलेज याचा काही संबंध नव्हता. त्यामुळं अण्णा मला विरोध करायचा. अण्णा करत होते का अण्णाबरोबर मामा पण विरोध करायला लागले. आता ह्या दोघांनी मिळून मला विरोध असा केला की म्हणजे न सांगण्यासारखा विरोध झाला, पण थँक्स मला त्या विरोधामुळे मी आज मला माहित होतं की अण्णा विरोध करतायत कारण की अण्णा तिच्या विरोधामागचे प्रेम होते. कारण का माझं एक पोरग आहे जे कुठं फसू नये आणि ह्यांना कोणाला फसवू नये या विरोधापोटी ते विरोध करत होते. मग बरोबर आहे का? या विरोधापोटीचं कारण काय होतं? आपलं पोरग कुठं फसू नये, कमी मोठा होऊ नये असं त्यांच्या डोक्यात होतं का? हे मला समजलं होतं. पण हे काय आहे हे वेळ सांगा म्हणलं. बरोबर आहे का? तसं इथं प्रत्येकाला विरोध होणार आहे. विरोध हा स्वीकारावा लागणार आहे. मोठमोठ्या रती महारथींना विरोध झालाय का नाही झालाय? तर इथं सुद्धा विरोध होणार आहे. आणि आज या बर्थडेच्या निमित्तानं मी एकच सांगेन तुम्हाला, मी अशी सर्वांच्या वतीनं आणि माझं मी कमिटमेंट केली म्हणजे ती पाळतो. मी कमिटमेंट केली ना, माझं तिथं प्राण गेला तर हात नाही, मी ते कमिटमेंट पाळल्याशिवाय राहत नाही. तुम्ही माझ्याबरोबर फक्त 5 वर्ष टिका. तुम्ही किती इथं 5 वर्ष टिका. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती एंट्री झाल्याशिवाय राहणार. आणि मी कमिटमेंट घेणार, मी कधीच कमी पडणार नाही, मी कुठंच कमी पडत नाही. कमी पडणार तर तुम्ही इथं सांगितले की जिथं सक्सेसफुल होणार तर कोण जाणार? स्वतः जाणार आणि फेर पण होणार आपण तयार आहे. त्यासाठी तुम्ही सर्व मी या बर्थडेच्या निमित्तानं तुम्हाला मी ग्वाही देतोय की हा जो बिझनेस आहे एवढ्या उंचीवर जाणार आहे की आपल्यापर्यंत त्या उंचीवर येण्याचा विचार सुद्धा लोक नाही करणार. याचं तर लांबच राहू द्या, पण तिथपर्यंत विचार सुद्धा जाणार नाही. असा हा बिझनेस आहे. हा बिझनेस समजून घेणाराचा आहे. हा बिझनेस ज्याला समजलाय तो नक्की आहे आणि तो नशिबाने लक्षात ठेवा. हा बिझनेस मला समजला, मला बसलं सरांनी एकच सांगितलं की हा बिझनेस तुम्हाला करायचा आहे
इथं तुम्हाला 3 ते 5 वर्ष टिकायचं. टिकण्याशिवाय तो पर्याय नाही. मला 40 प्लॅन माझा अक्षरशः फेल गेलो. किती 40 प्लॅन फेल गेलं. एक तर माझ्यावर कर्ज झालेलं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे अशा घडूनच त्या जाग्यावर कर्ज त्याच वेळेत झालं आणि बिझनेस त्याच वेळेस सुरुवात केला. आणि एक प्रसंग सांगेन मी. हा बिझनेस मला त्रास का झाला करायला मी अजून ते उघड केलं नव्हतं. आज बोलतो तुम्हाला. मी ज्या दिवशी हा बिझनेस सुरू केला त्याच्या अगोदर मुलासाठी मी कर्ज काढलं होतं आणि हे आम्हाला पण माहित नव्हतं. अण्णा म्हणत होते तुला जर करायला तर तू एकटा कर, कुणाला सोबत घेऊन करू नको. पण मी त्यांचं त्यावेळेस ऐकलं नाही. मी त्यांच्या विरोधात जाऊन ते कर्ज काढलं. त्यांना माहिती होता या सगळ्या गोष्टी केल्या आणि बरोबर जाऊन पुढे आली अडचण आली. सर्व गोष्टी माझ्या फेल गेल्या आणि कर्ज आलं माझ्या अंगावर आणि त्याच वेळेस हा केला बिझनेस चालू. कर्ज होतं फायनान्सचं. आता विषय काय झाला, मी बिझनेस चालू केला आणि हप्ता पडलं बघा साहेबाला घरी यायला. शेजाऱ्या बाजाराला काय वाटलं की पूर्ण लागलं हिंडायला 4-3 साहेबाला घरी यायला. त्यानं बाहेर जाऊन काय तो उद्योग केला. त्याच्यामुळे आपलं गाव मला निगेटिव्ह झालं. काय झालं, पूर्ण गाव निगेटिव्ह झाल्यामुळे मला खूप त्रास झाला आहे बिझनेसमध्ये. आणि खरं सांगतो हा त्रास आल्यामुळंच माझ्याकडे क्वालिटी आणि स्किल आला. लक्षात ठेवा, ज्याला त्रास नाही झाला हा बिझनेस करताना त्याच्याकडे क्वालिटी येत नाही. लक्षात ठेवा, ह्या बिझनेसमध्ये त्रास हा झालाच पाहिजे. कारण अडचणी आल्या तर अडचणी सोल्युशन आपल्याकडे असते. तसा जेवढा मला त्रास झाला तेवढं माझ्याकडे स्किल आले का नाही आले. त्रास स्किल आणून देते. लक्षात ठेवा, काय जरा वाटतं की त्रास हा बिझनेस आहे ना, त्रासाचा जो त्रास आनंदाने सहन करणार तो ह्या बिझनेसमध्ये सक्सेस होणार. आपण राजकारणाचं ट्रेनिंग ऐकलं, तो काय म्हणून माहिती ह्या बिझनेसमध्ये तोच व्यक्ती टिकणार जो त्रासात आनंद एन्जॉय करणार. समोरचा व्यक्ती एखादा जर आपल्याला नाही म्हणतोय तर त्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा आला पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर 12 वाजतात समोरचा नाही म्हणल्यानंतर, पण मी तिथं आनंद व्यक्त करतो. तुम्ही टीममध्ये कोणाला पण विचार, मला जिथं अडचण जिथं प्रॉब्लेम आहे तिथं मी अगदी आनंदाने हजर होतो. मला बॉडी हॅबिट लागली माझ्या की प्रॉब्लेम अगोदर पोचायचं. एखादा प्लॅन कमी पण प्रॉब्लेम अगोदर पोचायचं. मग असं जर तुम्हाला प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळणार असेल तर तुमच्या अडचण मिळायला अडचण नाही. 100% होणार आहे. मी जास्त काही बोलणार नाही. आज आपली काही बिझनेसची मीटिंग नाही, पण विषय असा आहे की बड्डे आहे निमित्त मात्र. बड्डे काय आहे, मी प्रत्येक वेळेस एखाद्याच्या खरं सांगतो माहिताला जर मी गेलो ना तर तिथं मी हे बिझनेसच बनवतो. आता मेल्याला ती माघारी नाही सांगा बरं. पण मी सांगणार की हे जर तुम्ही नाही वापरलं तर तुम्हाला आता घेणार नाही, पॉझिटिव्ह घेणार नाही. लक्षात ठेवा, एवढं वेळ व्हायला लागतंय. नसामध्ये बिझनेस भरावा लागतोय, त्याशिवाय सक्सेस भेटत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे मला संधीच मिळायला पाहिजे. मी पोलीस स्टेशनला जरी गेलो पोलीस जॉईन करून आल्याशी माघारी कुठेही जाऊ द्या. मी एसटीत गेलो, स्टँडवर गेलो, कुठल्या एखाद्या दुकानात गेलो. काल मी सावंत सरांना गिफ्ट आणायला गेलो, त्यांनी नंबर मला दिला. त्यांचा फोन आला, मला तुमचा बिझनेस ऐका. मी कुठंच कोणाला असं सोडत नाही, कारण का हा बिझनेसच तसा आहे. कारण का मी एक सर्वसामान्य घरातला माझ्याकडे सायकल नसणारा व्यक्ती जर आज 2 लाख रुपये इन्कम घेत असेल तर मला सांगायचं बसलं प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो का नाही, घेऊ शकतो. फक्त इथं हार्ड वर्क करा. 100% हा बिझनेस आहे ना, नशिबान माणसाला मिळतो. लक्षात ठेवा, तुम्ही सर्व जरी कळलं ना खरं नशिबान आहे. तुम्ही खरंच नशिबान आहे. तुमच्या पाठीमाग कोणाचं तर पुण्य असल्याशिवाय हा बिझनेस करतो येणार नाही. तर मी जास्त बोलणार नाही. तुम्ही आज सर्वांनी मला बरोबर शुभेच्छा दिल्या. असंच प्रेम तुमचं माझ्या बरोबर राहू द्या. मी तुमच्या बरोबर आहे आणि मला त्यावेळेस समाधान वाटणार आहे की प्रत्येक जणाचा बर्थडे असं ज्यावेळेस सेलिब्रेट होईल त्यावेळेस मला समाधान वाटणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक जणाची रँक माझ्या रँक आल्याशिवाय मी सोडणार नाही त्यांना. तुम्ही फक्त तयार व्हा, मला किती त्रास होत आहे. आज आमच्या मेहगावचे ग्रामपंचायत सदस्य माझे क्लासमेट बाळासाहेब नारनवर इथं उपस्थित आहेत. त्यांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचबरोबर आमचे शेजारी कुटुंबे साहेब, आज त्यांची मुलगी सरपंच आहे आमच्या गावामध्ये, त्यांनी पण माझ्या विनंतीला मान देऊन आज इथं उपस्थित राहिले. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि आजचे दुसरे सत्कार मूर्ती एवढे जबरदस्त आज काम करतायत ते, आणि ते लवकरच अचिव्हमेंटला जातील असं एवढं जबरदस्त स्किल आहे. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं एवढं संयमाचं भांडार आणि खरंच त्या व्यक्तीकडे काहीतरी वेगळं आहे असं मला जाणवलं. आणि त्या व्यक्तीकडे एक माणसं गोळा करण्याची किंवा हे करण्याची टीम एकत्र करण्याची कला त्यांच्याकडे मी ऐकली, बघितली सुद्धा आणि त्याच्यावर फिरलोय पण मी. की प्रत्येक व्यक्ती त्यांना लाईक करतो.
प्रत्येक व्यक्ती त्यांना लाईक करतो मी त्यांचं गुडविल आहे काय तर मार्केटमध्ये. असे आज दुसरे सत्कार मूर्ती त्यांचा आज बर्थडे असे सत्यवान भोसले साहेब यांचा पण जोरदार डान्स स्वागत केलं बरोबर. कारण का मी आज त्यांच्या बर्थडे निमित्त मी पण त्यांना सांगेन की साहेब लवकरच तुम्हाला सुद्धा मी स्टेजवर लागणार आहे. कारण का तुमच्या स्किलचा मी पण उपयोग करून घेणार लक्षात 100% पुन्हा एकदा आपण सरांना बर्थडे निमित्त विश करूया. तर मी जास्त काय बोलणार नाही. तुम्ही सर्वजण आज वेळ काढून इथे उपस्थित राहिलात तर तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि तुम्ही सगळे स्वप्न पूर्ण करो हीच माझी तुमच्या बरोबर प्रार्थना असणार आहे. एवढंच बोलेल आणि आजचा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि ठाकूर महाराष्ट्र. एक छोटीशी गिफ्ट देण्यात येत आहे. विश्वास सरांनी त्या गिफ्टचा स्वीकार करावा अशी टीमच्या वतीने मी विनंती करते. टी